आता लक्षात घ्या बाळांनो, त्या विद्यार्थ्याला आपण उत्तर देऊ त्याबरोबर तुम्हालाही कळेल। कंठ म्हटलं, काय म्हटलं? कंठ अधिक ओष्ठ, या ठिकाणी संधी झालेली आहे। कंठाधिक ओष्ठ घडतं काय? या शब्दामध्ये जर आपण पाहिलं तर ठचा शेवट अ ने झालेला आहे आणि त्याच्या पुढे कोण आला? ओ। अ आणि ओ चा तयार होतो काय? औ तयार होतो। आता या ठ मधला अ खाली आला म्हणजे या ठिकाणी ठ अपूर्ण आहे, मग हा औ या ठ ला जाऊन भेटतो आणि तयार होतं कंठ, आणि हे राहिलेलं ष्ठ तयार काय झालं? कंठौष्ठ। जसं कंठौष्ठ त्याच पद्धतीने दंत अधिक ओष्ठ, या ठिकाणी तेच घडलं। अ त्याच्या पुढे आला ओ तयार होतो, दोही मिळून औ, आणि मग शब्द तयार झाला दंतौष्ठ। समजलंय?